मराठी या सब्जेक्टमध्ये विषयामध्ये आपण पैकीच्या पैकी कसे गुण मिळवले पाहिजे. टार्गेट जर 50 पैकी 50चा असेल तरच पुढे जाऊन हे 48 स्कोर होऊ शकतो. जर तुमचं टार्गेट फक्त 40 प्लस किंवा 45 प्लस, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबरती इंटरॅक्शन केल्यानंतर ना त्यांच्या बोलण्यातून मला असं जाणवतं की त्यांच्या माइंडमध्ये एकच असतं की अरे कसंही झालं तरी मराठीमध्ये मला 45 प्लस जायचंय, कोण म्हणतं 40 प्लस जायचंय. म्हणजे लो एम त्यांचा सगळ्यात पहिलं काय, एक निगेटिव्ह पॉईंट म्हणा किंवा एक चूक त्यांची सगळ्यात मोठी ही आहे की ते टार्गेटच काय ठेवतायत, लो ठेवतायत आणि आधीच अज्युम करून टाकतायत की माझे 5 तर क्वेश्चन चुकणारच आहेत. मग सगळ्यात मोठा गुन्हा काय आहे, लो एम. आणि किंवा दुसरं काय, आधीच कन्सिडर करणं की मी 45 प्लस क्रॉस करणार आहे. आणि म्हणजे ह्यांनी काय केले, आधीच अज्युम करून टाकलेलं आहे की 5 क्वेश्चन चुकायला मला वाव आहे. आणि असं अज्युम केल्यामुळे काय होतंय, अभ्यास करताना पण आपण काही टॉपिक निग्लेक्ट करतो जे टफ जात आहेत किंवा बारीक सारीक गोष्टींवर आपण लक्ष देत नाही. पण जेव्हा आपण आपला फोकस किंवा आपण आपला ऑब्जेक्टिव्ह जर चेंज केलं आणि 50 पैकी 50 मार्क मी कसे मिळवणार असा जर विचार करायला आपण सुरुवात केली तर मात्र आपल्याला कोणताही टॉपिक स्किप करून चालणार नाही. कोणताही प्रश्न ह्याचं उत्तर आलं कसं तो स्किप करून चालणार नाही. प्रत्येक क्वेश्चनला किंवा प्रत्येक टॉपिकला आपल्याला न्याय वेळ दिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपण हात घातला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत आपण ती मेहनत घेतली पाहिजे. तेव्हा जाऊन काय 50 पैकी 50 मार्क पडतात.